जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा निघिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड माते माते मी तुला भेटायला आलोय माते मी इथे आहे माते माते तुझ्या डोळ्यात अश्रू कुठे निघून गेला आहेस रे? आज का कुणास ठाऊक मला तुझी खूप आठवण येते आहे. का गेलास तू मला असं सोडून? आजही तुझी माते अशी हाक ऐकली की मनावरचा सारा ताण नाहीसा होतो. सारं काही विसरायला होतं. आज माझ्यासोबत तू असायला हवा होतास. नारायण नारायण. काय वार्ता आहे मुनिवर?
सगळीकडे हाहाकार झाला आहे। लोक भयभीत आहेत। कधी काय होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। माझा दार उघड ग। का हे आले का जेजुरीत परत? का आता कोणी का बोलत नाहीये? हे आले का परत? माळसा बाळा, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस ग। बाबा, मला केवळ एवढं सांगा की हे आले की नाही? नाही। मग जोवर हे येणार नाही तोवर मी देवघराच्या बाहेर येणार नाही। मी दार उघडणार नाही। माझा अगं असं का वागते? 2 दिवस तू स्वतःला देवघरात कोंडून घेतलंयस। हे असं वागणं शोभतं का? आणि त्यांचं वागणं ते शोभनीय आहे? हे मला सोडून स्वतःच्या बायकोला सोडून एका परस्त्रीकडे गेले आहेत। आणि हे वागणं कोणत्याही बायकोसाठी किती अपमानास्पद आहे। आता जोवर हे येणार नाही तोवर मी देवघराच्या बाहेर येणार नाही। श्री खंडेराय आणि श्री महासादेवी एकमेकांच्या विरुद्ध अशा पद्धतीने उभे राहतील याची कोणी कल्पनाही केली नसेल। हे प्रभू, आता श्री बाल गणेश यांना आवाहन करण्याची वेळ आली आहे। माळसा बाळा, तुझा राग मी समजू शकतो, पण ते असे वागले ह्या मागे काहीतरी कारण असेलच। ते समजून घेतल्याशिवाय। तुम्ही काय बोलता आहात बाबा? तुम्हाला देखील त्यांचं वागणं चुकीचं वाटत नाही? झालं गेलं डोळ्यासमोर असताना देखील तुम्हाला मीच चुकीची वाटते? ग बाई, आम्ही तुझ्या पाया पडतो ग, पण भलतं सलतं काही करू नको। ये बाहेर ये माझा दार उघड ग। तुम्हाला माझ्या पाया पडण्याची काही आवश्यकता नाही। माझ्या कोणीही पाया नाही पडलं तरीही चालेल, पण यांचं बानूच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल मी थांबेन। माझी सारी शक्ती वापरेन मी, पण यांना मी परत माझ्याकडे यायला भागच पाडेन। प्रणाम देवा। हे अग्निदेव, तुम्ही इथे कसे? देवा, श्री म्हाळसा देवींनी पंचमहाभूतांमध्ये मला सोडून सर्वांना आज्ञा केली होती। जे कार्य त्यांच्याकडून झाले नाही ते करण्यासाठी मलाही बोलावले जाईल। तुमची द्विधा परिस्थिती मला समजते आहे, पण देवा तुम्हाला तर ठाऊक आहे, मला आज्ञा मिळाली की मी थांबू शकत नाही। सर्व काही स्वाहाकार झाल्यावरच मी शांत होईल। हे अग्निदेव, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या प्रजेला कोणत्याही प्रकारची धग लागता कामा नाहीये। जशी आपली आज्ञा देवा।
प्रणाम देवी. आपण मला बोलवले, काय आज्ञा आहे? अग्निदेव, माझी तुम्हाला आज्ञा आहे. श्री खंडेरायांचा सभोवताल तुम्ही व्यापून टाका. अग्नीचा असा ढोंग उसळू द्या की सगळे स्वाहाकार होईल. जशी आपली आज्ञा देवी. मी माझे सारे सामर्थ्य वापरून श्री खंडेरायांना यथाशक्ती थांबवण्याचा प्रयत्न करेन. प्रणाम. प्रणाम देवा. देवा, आज माझ्याकडून जो अनर्थ घडला आहे, जे पाप घडले आहे, त्याचा मला नेहमीच पश्चाताप होईल. क्षमा असावी. तुम्ही तुमचे काम केलेत अग्निदेव. तसे नाही देवा. आज माझ्यामुळे आमच्या भोळ्या सांब सदाशिवाला दाह सोसावा लागला. मी काय प्रायश्चित्त घेऊ? अग्निदेव, तुमची ऊर्जा जीवसृष्टीच्या कल्याणासाठी उपयोगात आणा. जशी आपली आज्ञा देवा. शुभम भवतु. श्री खंडेरायांना थांबवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. इथवर चिंता नाही, परंतु यातून श्री खंडेरायांचा क्रोध जागा झाला तर काय करायचे? त्यांच्या शांत असण्याला देखील काही अर्थ आहे. महारुद्र जागे झाले तर कुणीच काही करू शकणार नाही. हे प्रभू, श्री खंडेरायांना बानूकडे जाता यावे म्हणून आपण जे प्रयत्न केले, त्यावेळी मला याची कल्पना नव्हती की यातून एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. हे मधुसूदना, हे केशवा, हे माधवा, हे भगवंता, आता तुम्हीच यातून मार्ग दाखवा. अग्निदेवांना म्हाळसा देवींकडून आवाहन झाले आहे. आता कशा कशाचा स्वाहाकार होईल सांगता येत नाही. परंतु हे त्वरित थांबायला हवं, कारण मला तरी काही शुभ संकेत दिसत नाहीत. ह्या शिवलीलेत असं अघटित घडणार आहे याची कल्पना करणंही अवघड आहे. भक्तांसाठी देवही काय परीक्षा देतो हे ह्या निमित्ताने सगळ्यांना कळेल.
प्रेमाच्या परमोच्च बिंदूवर काय घडू शकतं हे या निमित्ताने कळेल. भक्तांचे काळीज फाटून व्याकुळ होईल असे काहीतरी घडेल. अर्थाचे अन्वयार्थ लावता लावता हजारो वर्षे जातील असे काहीतरी घडेल. आपण त्याचे केवळ साक्षी राहूया. आया 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 ए अरे काय चमत्कार म्हणायचा का काय हे? हा असा कुठे डोंगर चढताना बघितला होता बाई? आय 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 ए आपली घर सांभाळा बर का. हा कवा बी वस्ती येईल. नदीहून पाणी बिणी आणून भरून ठेवा. वस्तीला जरा आग लागली तर इजवाय काम येईल. बानू, चिंता नसावी. वेळ पडली तर अग्नीच्या मुखात मी माझा स्वाहाकार करीन, पण माझ्या प्रजेला काहीही होऊ देणार नाही. श्री गणेश, श्री गणेश, श्री गणेश. पृथ्वीवर माझ्या सभोवताली म्हाळसेने जे पंचमहाभूतांचे थैमान मांडले आहे ते तू पाहतो आहेस. याची झळ माझ्या प्रजेला पोहोचणार नाही याचे दायित्व तू स्वीकारले आहेस. आमच्या दोघांच्यात जे सुरू आहे ते तुला ठाऊकच आहे, पण हे विघ्न दूर करायला तुला यायलाच हवं. तसं तू वचन दिलं होतंस. श्री गणेश, विलंब न लावता तुला यावंच लागेल, नाहीतर माझ्या हातून काहीतरी अघटित घडेल. हे अग्निदेव, तुम्ही शांत व्हा. श्री गणेश, योग्य वेळी तू हे विघ्न दूर केलेस. आता मला माझ्या प्रजेची चिंता नाही. पण मला तुमच्याकडनं एक वचन हवे आहे. श्री गणेश, काय वचन हवे आहे तुला? जिजुरी जवळ माझे स्थान. श्री गणेश, मी तुला असे वचन देतो
की ह्या शिवलीलेत जेजुरी जवळ तुझे असे स्थान होईल की जे अनंत काळापर्यंत भक्तांना अतिशय प्रिय असेल. यापेक्षा आणखी मला काही नको.